जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य शासनाने तब्बल 24 जिल्ह्यासाठी शेतकऱ्यासाठी 335 कोटी रुपयाची नुकसान भरपाईला मंजुरी दिली आहे। ही मदत प्रति हेक्टर 22,500 रुपये या दराने पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे। यासोबतच 5 जिल्ह्यातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी 217 कोटी रुपयाचा फळपीक विमा देखील मंजूर करण्यात आला असून ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाणार आहे। सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा विषय विधानसभेत मोठ्या प्रमाणावर उपस्थित करण्यात आला। यापूर्वी मंजूर झालेल्या मदतीचे वितरण अद्याप पूर्ण झाले नसल्याबाबत तसे नव्या नुकसान भरपाईबाबत कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले। त्यावर उत्तर देताना त्यांनी पुढील 15 दिवसाच्या आत नुकसान भरपाई आणि फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले आहे। आता जिल्हानिहाय मंजूर झालेल्या निधीवर नजर टाकूया। कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील 4,669 शेतकऱ्यांना 3,84,00,000 रुपये, पालघर जिल्ह्यातील 17,612 शेतकऱ्यांना 5,47,00,000 रुपये, राजगड जिल्ह्यातील 1,720 शेतकऱ्यांना 20,28,46,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना 98,44,00,000 रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42,322 शेतकऱ्यांना 79,05,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या 5 जिल्ह्यातील 1,34,251 शेतकऱ्यांना मिळून 209 कोटी रुपयापेक्षा अधिक मदत वितरित केली जाणार आहे। पुढे नागपूर आणि पुणे विभागाचा विचार केला तर गडचिरोलीतील 825 शेतकऱ्यांना 1,60,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 379 शेतकऱ्यांना 20,18,000 रुपये, सोलापूरमधील 965 शेतकऱ्यांना 1,35,00,000 रुपये, तर सांगली जिल्ह्यातील 1,109 शेतकऱ्यांना 1,44,00,000 रुपये मंजूर झाले आहेत। या दोन्ही विभागातील 3,278 शेतकऱ्यांना मिळून 4 कोटीहून अधिक नुकसान भरपाई दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 268 शेतकऱ्यांना 26,93,000 रुपये, जालना जिल्ह्यातील 451 शेतकऱ्यांना 37,04,000 रुपये, बीड जिल्ह्यातील 996 शेतकऱ्यांना 92,07,000 रुपये, तर लातूर जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना 64,65,000 रुपये मंजूर झाले आहेत। या विभागातील 2,506 शेतकऱ्यांना एकूण 2,02,00,000 रुपयाचा मदत मिळणार आहे। नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यातील 367 शेतकऱ्यांना 31,06,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 23 शेतकऱ्यांना 3,89,000 रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना 54,73,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील 36,764 शेतकऱ्यांना 48,73,83,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील 19,203 शेतकऱ्यांना 18,34,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 776 शेतकऱ्यांना 83,74,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 14,360 शेतकऱ्यांना 14,50,00,000 रुपये,
तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 21,30,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. या विभागातील 92,598 शेतकऱ्यांना एकूण 103,72,00,000 रुपयाची मदत मिळणार आहे. यापूर्वी या विभागासाठी 166 कोटी रुपयाची निधी मंजूर झाली होती आणि त्याचे वितरण सुरू आहे. याशिवाय कोल्हापूर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अमरावती विभागात अकोला जिल्ह्यातील 1,476 शेतकऱ्यांना 1,69,26,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 1,252 शेतकऱ्यांना 10,09,39,000 रुपये, तर भंडारा जिल्ह्यातील 1,188 शेतकऱ्यांनाही मोठी निधी मंजूर करण्यात आली आहे. एकूणच राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 335 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली असून आता सर्वांना या रकमेचा प्रत्यक्ष वितरणाची प्रतीक्षा आहे. याबाबतच काजू आणि आंबा या फळपिकांसाठी 217 कोटी रुपयाचा फळपीक विमा देखील मंजूर झाला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 85,82,00,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 36,609 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशन संपण्यापूर्वी किंवा पुढील 15 दिवसाच्या आत ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तथापि यापूर्वी मंजूर झालेल्या निधीचे वितरण अजूनही पूर्ण व्हायचे आहे. त्यामुळे नुकसान भरपाई, फळपीक विमा आणि पीक विमा या तीनही बाबी शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. विशेषतः पीक विम्याबाबत मिळणारी माहिती समाधानकारक नसल्याने भावना व्यक्त होत असून या संदर्भातील पुढील काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. कापूस पीक विम्याची गणनेची प्रक्रिया देखील सुरू असून त्याबाबत अधिकृत अपडेट मिळताच आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ. अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना, कृषी आणि शेतकरी विषयावर ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.